आणि जितक्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी एकवटलेला होता आणि म्हणजे खरं तर आम्हाला पण अचंबित आम्ही झालेलो, कारण आम्हाला वाटलेलं की सुरुवातीला काही तास हे आंदोलन चालेल, मात्र ते जवळपास 2 दिवस चाललं. 3 दिवस 3 दिवस चाललं. 27ला सुरू झालं, 27, 28 आणि 29. नक्कीच. पण हे आंदोलन सुरू होत असताना मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली, 2 उपमुख्यमंत्री त्या बैठकीला होते आणि तुम्ही थेट सांगितलं की मी येणार नाही. म्हणजे असं पहिल्यांदाच आंदोलन बघायला मिळालं की जिथं आंदोलनकर्ता मागणीसाठी म्हणून आंदोलन करतोय, त्यांच्या मागण्यांवर म्हणजे एक सकारात्मक विचार करण्यासाठी म्हणून सरकारची कमिटी किंवा एक बैठक सरकार मुख्यमंत्री लावतात आणि तुम्ही थेट म्हणालात की मी येणार नाही. त्यांची बैठक ना 28ला लागली होती, म्हणजे ज्या दिवशी आमचं आंदोलन म्हणजे महत्त्वाच्या टप्प्यावर जात होतं त्याच वेळेस त्यांनी ते बैठक लावली. तर आम्ही सगळ्यांना अंदाज आला असेल आंदोलनाचा, म्हणून बैठक लावली असेल. त्यांनी 5-6 दिवस अगोदर लावली असती तर गेलो असतो. पण आम्ही जर त्या दिवशी 28ला बैठकला गेलो असतो तर त्यावेळेस 1 ते 1.5 लाख लोक तिथं हजर होते आणि ते चिघळलं असतं, म्हणजे आंदोलन हातातून गेलं असते. आणि आम्ही सगळ्यांनी विचार केला आणि ते त्या दिवशी जाणं आम्ही टाळलं. पुढची डेट मागून घेतलेली तुम्ही की पुढच्या डेटला? नाही, काय झालं आहे, आंदोलनाची पूर्ण जर तुम्हाला पार्श्वभूमी ऐकायची असेल तर आम्ही आंदोलन जे स्थळ आहे त्याला आम्ही 4 महिने अगोदर निवडलं होतं. बरं. त्या ठिकाणी मी 10-15 वेळा गेलो. बरं. त्याचे प्रत्येक बारकावे त्या ठिकाणाचे जिथं आम्ही आंदोलन करायचं होतं त्याचे सगळे बारकावे, रस्ते कुठून येतं, काय येतं, तिथून रेल्वे किती दूर आहे, विमानतळ किती दूर आहे, उद्या यानं जर काही झालं नाही तर मग रेल्वेवर जाता येतं का, ते जवळ असलं पाहिजे. म्हणजे पूर्ण आम्ही ते अभ्यास केला होता. त्याच्यावर त्यानुसार ते लोकेशन सिलेक्ट केलं. ते लोकेशन आम्ही ठीक केलं आणि मग आम्ही सांगितलं की CMच्या घरी जातो आहे. मग सगळी यंत्रणा CMच्या घरावर गेली. आम्ही तिथे येऊन बसलो आहे आणि बरोबर व्यवस्थित आम्हाला जे स्थळ पाहिजे होतं बरोबर राईट त्याच ठिकाणी बसल्यामुळं त्या आंदोलनाला एक वेगळ्या प्रकारची ताकद भेटली आणि ते 90 किलोमीटर जाम झालं आहे. त्याचा फायदा शेतकऱ्याच्या या आंदोलनाला मागणीसाठी फार मोठा झाला आहे. मला वाटलं एक दिवस जरी जाम झालं ना तर सरकार तालावर येईल, पण हे त्याच्यापेक्षा काही विदर्भातलेच पहिलेचे देवाभाऊ राहिले नाही, म्हणजे आता पूर्ण राजकारणी झाले. मला आठवतंय मी एक दिव्यांगासाठी आंदोलन केलं होतं. ते पहिले मुख्यमंत्री होते तेव्हा. गाडगेबाबाच्या धर्मशाळा आहे ना CSTला लागून, तिथे धर्मशाळा आहे. आम्ही ते भिंत रंगून आंदोलन करत होतो. त्या धर्मशाळेला कलर देऊन 3 दिवस कलर मारत होतो आम्ही. फक्त पॉझिटिव्ह आंदोलन होतं ते. तर त्यांना तेव्हा फोन आला होता, त्यांनी कसं की बाई हे इतके मोठे दिव्यांग आहे, कुठे जेवतात का, काही काय. तेव्हा आम्हाला त्यांनी डब्बा पण पाठवला, मीटिंग पण घेतली आणि 4 मागण्या तेव्हा मंजूर केल्या होत्या. ते देवाभाऊ आणि आताचे देवाभाऊ प्रचंड जमीन आसमानचा फरक आहे. काय असं बदललं तुमच्यात आणि त्यांच्यात दोघांमध्ये? फुल राजकारणी झाले ते. तुमच्यात काय बदललं आणि त्यांच्यात काय बदललं? माझी आक्रमकता वाढली म्हणून ते बदलले. वो बच्चू कडू को गुस्सा क्यों आता है? गुस्सा क्यों आता है? क्योंकि हम जो लोगों के लिए काम करते हैं, जैसे दिव्यांग. मराठीत उत्तर देऊ शकता, मी पंच मारला फक्त हिंदीत. काय होतंय जेव्हा डोक्याच्या बाहेर जातं ना काही गोष्टी, तरी जसं ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी या देशात आंदोलन करावं लागतं, हीच दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणजे मला वाटतं इथे तरी संवेदना आणि जागृत ठेवल्या पाहिजे. सरकार कोणाचंही असू द्या, पण ते साधं दिव्यांगासाठी कायदे असून शासन निर्णय असून अंमलबजावणी व्हायची नाही. मग अशा ठिकाणी गुस्सा येणारच, कारण आमच्या मायनं तेच शिकवलं आम्हाला का अन्याय होत असेल तर तुटून पड, काही होऊन जाऊ दे. 350 गुन्हे झाले ना तर 1000 झाले तरी चालेल, पण जे वाईट आहे त्याच्यावर वार केलाच पाहिजे. म्हणूनच तर प्रहार आहे. त्याच्यानं आम्ही सोडत नाही कोणाला. या बाबतीत जो गरिबाच्या खिशातले पैसे टाकन त्याचा हातही तोडायची भाषा करतो आम्ही. तोडला नाही पण करू. मुंडकं तोडायची भाषा केलीत? नाही, कापाची.